आपण जाणता आहात, आज माझी कन्या देवकी जी उपवर झालेली आहे, तरी तिच्यासाठी योग्य असा वर आपण शोधून काढावा आणि त्या निमित्ताने मी आपणास बोलवले आहे. एखादा लग्नाचा विवाहाचा चांगला मुहूर्त शोधून काढावा. काय माझा पुत्र कंस इकडे येत आहे? अरे त्या निरापराध आणि निष्पाप अशा लोकांना मारून त्यांचा बळी हा माझा पुत्र इकडे येत आहे. आणि तेही अशा प्रसंगी की आज मी या राजपुत्रांना या ठिकाणी मी बोलवलंय. लग्नाचा मुहूर्त करण्यासाठी अशा ठिकाणी हे अशुभ येणं मला काही योग्य पडलेलं नाही. पुत्र कंसाचा आपण स्नान न करता झालेला दिसतंय. महाराजांना विजयाचा सुगंध आवडलेला दिसत नाही. अरे कंसा, त्या निरपराध निष्पाप अशा लोकांचा बळी घेऊन त्यांना मारून जे विजय असे साधले जात नसतात, त्या विजयांना मी मानत नाही. हे विजय हे माझ्यासाठी हे पराभवत असतात. आणि तुम्ही 12 जोड्याच्या लायक राहिला नाही. हे काय बोलत आहेस तू? तुला कळतंय का तू काय बोलतोय? जे तुम्ही ऐकलं तेच आणि तेच वास्तव आहे. हा राजमुकुट आपण उतरवा की आम्ही उतरवू? हे मी एक दिवस जाणतच होतो. हे होणारच होतं. ही नाही तुझी इच्छा असेल तर मी हा माझा राजमुकुट काढून ठेवतो. परंतु कंसा, लक्षात ठेव, इतकी पाप इतके निष्पाप लोकांच्या बळी घेऊन हे तुझं केलंयस. तुझा अंत हा समीप आलेला आहे, हे मात्र ध्यानात ठेव. मथुरेच्या महाराजांना आता विश्रांतीची गरज आहे. शिपाई, त्यांना अन्न तुकडे घेऊन जा. काही हरकत नाही. ठीक आहे. हे मी माझं दुर्भाग्य समजतो की माझ्या मुली असा पुत्र जन्माला आला आणि ह्या मथुरेचं हे दुर्भाग्यच आहे की हा यापुढे राजा होणार आहे. मी देवाच्या पाणी प्रार्थना करतो की या मथुरेचं कल्याण हो. पण कंसा, लक्षात ठेव, हे जे तू काय आरंभी आहेस, हे ज्या तुझ्या मनात जे कुटनीती आहे, त्याचा शेवट हा अतिशय वाईट होणार आहे, हे मात्र ध्यानात ठेव. शिपाई, त्याला घेऊन जा. देवकी माझी लाडकी बहीण आणि तिचा विवाह मी अगदी आनंदात साजरा करीन. माझी लाडकी बहीण, तिचा मी हात तुझ्या हातात देतो. तिचा सांभाळ कर. आपल्या बहिणीचा लग्न समारंभात
तुझी खंडोळीच करून टाकेल. चांडाळली तुझ्या रूपाला अजून कसा वर घ्यावा म्हणून मी अतिशय प्रयत्न केले आणि तसा वरही मिळवून दिला. हा विवाह सोहळा अतिशय आनंदाने साजरा. परंतु तुझे कल्याण करत असता मी माझ्या नाचाच्या विहिरीत पेरत आहे हे मला कळलंच नाही. परंतु या आकाशवाणीने मी अगदी सावध झालो आहे. आता तुला शिक्षे टाकतो म्हणजे पुढे येणारे संकट टळेल. चांडाळी तुझा विवाह व्हावा ही माझी खरोखर खूप इच्छा होती. परंतु तुझ्यामुळे मला जर धोका असेल तर तुला मी सिद्धांत केलंय. चांडाळी तुझ्यासाठी काय केलं तुझा भक्त बाबा ही माझी इच्छा बिलकुल नाही. परंतु आपल्या कल्याण चिरंतनाने पुढे ज्या पुढे अडचणी येणार आहे त्याचे वेळीच निरसन करणे म्हणजे पुढे येणाऱ्या अडचणांचा संभव कधीच राहणार नाही. आता तुला सिद्धांत करून टाकतो. तू महाकालाचे वेळत नाही तो तू या आकाशवाणीला दिसतोस. दादा तू माझ्या लग्नाची तयारी किती आनंदाने केलीस आणि माझ्या नवऱ्यासमोर तुझ्या हातून माझा अर्थ होणार असेल तर मला असंतोष नाही. हे माझ्या दुर्दैवाची गोष्ट समजली. दादा अशा मंगल समयी असं वेड्यासारखं वागू नको. मला जीवनदान दे ही या बहिणीची विनंती आहे. प्रिय बहीण तुझ्या पतीवर माझा निर्मात्रही रोष आहे आणि शत्रुत्वही नाही. परंतु आता या आकाशवाणीने माझं मन अगदी भयग्रस्त झालं आहे आणि ते भय तुला मारल्याशिवाय जाणार नाही. हे राजाधिराज पराक्रमी वंशा शास्त्रात स्त्री हत्या हे पाप म्हणून सांगितलं आहे. त्यासारखा सुंदर चांगल्या माणसाच्या मध्ये दुर्दैव आहे हे तुला शोभनीय नाही. असू दे ज्यामुळे मला मरणाची भीती नसेल तशी गोष्ट सांगशील तर मी शपथपूर्वक सांगतो मी इथं वध करणार नाही. परंतु माझं मरण वाचवण्यासाठी मला इथं वध करावाच लागेल. इथं वध करावाच लागेल. हे म्हणूनच मी या आधीच कृत्यास प्रवृत्त झालोय. हे कंसासुरा हे जर तुझे भय असेल तर पोटी जन्मलेल्या प्रत्येक बाळकाला मी तुझ्या स्वाधीन करेन. तू त्यांचा नाश कर. फक्त तुझी खात्री होती ना. कंसासुरा तुझा वध करू नको. तिला जिवंत दे. सुदेव तुम्ही संतोषाने विश्वासाने तुमची संतती माझ्या स्वाधीन करत असाल तर मी तुम्हाला आनंदाने जीवनात देईन. हे कंसासुरा माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला वचन देतो मी माझ्या हाताने नेमकी पोटी जन्मलेल्या प्रत्येक बाळकाला तुझ्या हाती स्वाधीन करेन. फक्त तुला विश्वास असेल ना. ठीक आहे. या विश्वासावर मी विश्वास करतो. मी तुम्हाला दान देतो. परंतु जर का तुम्ही या विश्वासाचा विश्वासघात केला तर तुझ्या सकट या विश्वासाचा नाश करेल. शिवाई त्याला घेऊन जा. अंदाज देऊन ठेवा. Thank you.
काय आहे तो करता काय आहे तो करता द्या द्या लवकर माझ्या त्याला मध्ये माझ्या स्वाधीन करा द्या द्या लवकर द्या काय रे द्या तुम्हाला मारणार होतास का बघतो कसा मारतोस तो होय दादा मुलगीच आहे तुला मारणारा माझा 8वा पुत्र तुझं मरण माझ्या 8व्या पुत्राकडून होतं ही तर मुलगी आहे दादा मी तुझ्या समोर पदर पसरते त्या मुलीला जीवनदान दे नाही जीवदान नाही हा मुलगा असो या मुलगी जीवदान अजिबात नाही हा 8वा जन्मला ना आणि म्हणूनच माझ्या जीवाला धोका आहे ना मारावंच लागेल तरी हा तुझा मामा तुला शिकवून काढेल शिवाई याला घेऊन जा कार्ट्या तू तिथेच थांब मीच आलो तुझ्या शोधावर
काना काना किती रे घोड्या करशील का आता मी यशोदेला जाऊनच सांगते Bye.
आता ह्यामध्ये मी भ्रमण करत असतो. जगात जरी स्थळी पाषाण मी सर्वीकडे आहे. राधे, ज्या नजरेने तुम्हाला पाहिजे त्या नजरेने मी तुला दिसणार आहे. कान्हा, त्या नदीकिनारी मी पाणी भरायला आलो आणि तुझी माझी भेट झाली. त्या गाण्याचा आवाज ऐकला की पावले आपोआप उलटले. मनाला अगदी सुखद अनुभव येतो. राधे, अशी राधे, यालाच तर कृष्ण राधेची प्रेमलीला म्हणतात. प्रेमलीला पण कान्हा, तुझ्या माझ्या या नात्याला कोणाची नजर तर नाही लागणार ना? अगं वेळे, ते शक्य तरी आहे का? अवघे विश्व माझ्या आधी राधे तुझेच नाव घे. श्याम रंगी रंगुनी श्याम रंग पाहिला, चराचरात तुझा ध्यास तणातणात भरला. श्वास ध्यास तुझेच झाला, रंग तुझा वेगळा. आज इथे या तळी कृष्ण सखा मी पाहिला, कृष्ण सखा मी पाहिला. राधेच्या श्वासात श्याम आहे, राधेच्या हृदयात श्याम आहे, राधेच्या ध्यासात श्याम आहे. म्हणूनच तर राधे हृदयाच्या मुखामुखात राधे कृष्ण हे नाव आहे. राधे कृष्ण, राधे कृष्ण. समोरवाले मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जातात. हे बघ, मला कशाचं भान राहत नाही. आता मी निघते. नाहीतर सासू रागावली. उद्या लोणी घेऊन मथुरेच्या बाजारात गेले आहे. राधे, एक छानसं गाणं म्हटल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. कोणी कानात सांगतो? पण म्हणू. अगं म्हण ना का राधे. Bye.
Thank you.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मान् सृजामहम् पवित्राणाय साधना विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे। आज मथुरेत बाजाराचा दिवस। गोकुळातील साऱ्या गवळ्यांनी दही दूध घेऊन त्या कंस मामाच्या राज्यात जाणार आहेत। गोकुळात दह्या दुधाचा तुटवडा भासत असताना या गवळ्यांनी त्या कंस मामाच्या धाकापायी मथुरेत दही दूध नेऊन विकतायत।
मथुरेत होणारा दह्या दुधाचा व्यापार प्रथम थांबवला पाहिजे आणि त्या उन्मत्त झालेल्या कंस मामाला चांगलाच धडा शिकवला पाहिजे. तर ही कामगिरी मी स्वतः पार पाडता आणि माझ्या संगीच्या सवंगड्यांसोबत पूर्ण करणार आहे. सर्वप्रथम मी माझ्या सवंगड्यांना बोलावून पाहतो. सुदामा, अरे म्हटलं सुदामा. आलो आलो देवा. या कानाने मजला हाक मारिली, या कानाने मजला हाक मारिली. जाऊ चला कुंजवणी कृष्णदेवांच्या भेटीसाठी देवा धावली. या कानाने मजला हाक मारिली, या कानाने मजला हाक मारिली. कल्याण असो. का बरं एवढ्या घाईमध्ये आवाज दिला? सुदामा, कामच तसं निघालं आहे. आज मी तुझ्यावर फार मोठी कामगिरी सोपवणार आहे. फार मोठी म्हणजे? मित्रा, आज कंसकोमाच्या राज्यात बाजाराचा दिवस. गोव्यातील साऱ्या गावांनी शृंगार करून दही, दूध, लोणी, तूप घेऊन ह्याच घाट वाटेने मथुरे बाजारी जाणार आहे. गोकुळातील मुलाबाळांना उपाशी ठेवून त्या कंस मामाच्या धाकापायी त्या गवळणी मथुरेत दही दूध म्हणून विकतात. प्रथम त्यांचा रस्ता आपण प्रतिबंध करायचा आहे आणि त्यांच्याकडनं आस्तीनदार घेऊन त्यांना परत गोकुळे माघारी घरी पाठवायचं आहे. तर एवढीशी छोटीशी कामगिरी मी तुझ्यावर सोपवित आहे. ठीक आहे देवा, तुम्ही निर्धास्त राहा. ठीक आहे, तर मग मी कुंजवनात जाऊन गाई वासरांचा सांभाळ करतो. कोणतरी संकट आलं मला एक आरोळी दे. मी एका क्षणात तुझ्या समोर प्रकट होईल. ठीक आहे देवा, येतो त्या गवळणींचा समाचार. ठीक आहे, येतो मी. अरे देवा, मी देवाला तर सांगितलंय, पण मी एकटा आहे.
दूध देतो ये तू हा येतोय हो मी येऊ काय बांधण बांधण नको वा बांधाव चढा लागेल चढन हा अरे काय करू आता अरे हा माझ्या संतीचे पेंड्या रोबड्या वाकड्या हे कधी कामाला येणार अरे सकाळी आलो होते उठवायला मला इकडे दोन्हीवर जायचं होता पाणी आणायला अजून आले असतील का रे एकदा आवाज देऊन बघतो तर बघतो अरे ये पेंड्या रे पेंड्या काय वाटतं पाणी आला नाही टाकीला अजून अरे ये पेंड्या रे पेंड्या काय आंबर नाही फणस नाही गेलं कुठं मग अरे ये पेंड्या रे पेंड्या अजून दोन्हीवरच आहे वाटतं अरे इकडे या अरे इकडे या सांगतो तुम्हाला या लवकर या मधली राहू नका साइड बाजूला मस्ती करते सोडून ये बांधून यावं सांग मग आपण कुठं कुठल्या वाड्यात कुठल्या वाड्यात मारा नको बाबा ही पोतारांची बाबा एक वादावानी धाव दिला तिला ती म्हणजे मला नाकायचं नाही अरे जा तिला भूक लागली जा
काय करते ती उड्या मारते ती अरे पेंड्या आता सर्व सोड. अरे हा भिजलं कुठं? अरे हा भिजायला इथं पाणी नाही ना, पाणी दिलं कुठे भिजायला? चिखलात पण लोटतात. चिखलात पण लोटतात. अरे मग पाणी कुठलं लागतं? आमची नदी बघितलीच नाही ना. अरे सुदामा, आम्ही तिघं पण नदीवर गेलो होतो. नदीवर? काही दोन्हीवर गेलो होतो. नाही पण आम्ही दुपारी नदीवर गेलेला. अरे सुदामा काय झालं माहिती आहे? नदीवर गेलो, कपडे काढलो आणि हातात धरला. काय? साबण साबण नाही. आम्ही याला माझा जीव नको मुक्त केला नाही. साबण काय करतो? तू काय याला साबण. अरे मी बोलले ना. आता बोबले तर नीट बोल ना. अरे मेले आताच बोलतो मी. सुदामा काय झालं माहिती आहे? काय नदीवर गेलो आणि तिथे ह्या दोघांची जोरात भांडण. मी काय म्हणणार रे? हे फक्त आवड्या, आवाकड्या. हे काय म्हणणार? विचार तू. काय ग? काय भांडणं करत होती? अरे सुदामा, हा काय म्हणे? तू माझी धू. हा म्हणे तू माझी धू. अरे मी का तुम्ही धुवू? अरे पण मी तुझी धुतो ना. मी ना तुम्ही धुतणार. माझी पाडली आणि मेला तुम्ही काली. मी का तुम्ही धुवून? माझी काळजी म्हणून तू काय धुणार नाही. थांबा दोघांनी पण थांबा. अरे तुझी दोघांची पण धुतो. पेंड्या तू का त्याला धुवायला पाहिजे? तू दोघांनी धुवत नाही, मी धुवतो. मग तू स्वतः धु ना. धुको का? तू धुवल माझी. तुमची मी घासून रगडून टाकून राखाडी अरे पण माझी टाकून राखाडी एकदम पकाट. तुला ऐकली काय? विरुद्ध मला आणतोस. तू तुला बोलत जातो. मेला करतो ना. असं बोलत असेल तर काय तुझी काय वाट मध्ये बसली आहे? म्हणून मी आता म्हणतो. पुढे घेऊन तिथं का? अरे काय धुवत होतो? घरापासून गाईचं बोलतात आहे. मग तुला का लवकर बोल, आपण तुला सोडायची आहे. हा बोलपर्यंत गुरा अशी उपाशीच झाली अगं वाटत. हा गोता काय बसला एवढा सगळ्या आहे त्यात गुरं गाई गुरं माहिती भीती सगळ्या बांधल्या होतं तुम्ही. असं करताव ना. माझी गाय बिचारी कुणी ग काय केला? याला लाभ मार नाही माझ्याकडे. जाऊ दे. अरे पण ते जाऊते ना. आपल्याला बोलवला कुणी कशासाठी? त्याला माहिती. सांग ना मग. सांगतो तुम्हाला. थांबा. अरे आपल्याला आहे ना, देवाने फार मोठी कामगिरी सांगितली. काय बोलतो? एवढी मोठी? अरे फार मोठी आहे. अरे मोठी म्हणजे केवढी? अरे त्या कोकणातल्या गवळणी आहेत. 16 शस्त्र 108. मी एकटाच होतो. मला राडवायचं आहे. एकट्याला माझं काही जमायचं नाही. मला बोलावला. एवढा मोठा बॉडी नाही तरी तुला काही एकट्यालाच आहे. नाही, कसं जमलं? अरे ह्या पोराला पण विचारला होता. तू काय बोलला? आपण नाही म्हणतो. एक म्हणतो म्हणे तुला बांधावरून येतो. बांधावर? बांधावरून येतो. अतुल बांधावरून येतोय. अरे या कोकणातल्या गवळणी आहे. आठमाठ करून या रस्त्याला जाणार आहे. मथुरेच्या बाजाराला. त्यांना अडवायचं. त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचं. आणि ही कामगिरी आपल्याला देवाने सोपवली आहे. मग तू आपल्या कधी बसड्या. मग काय? मग काय? तुम्ही जाऊ ना. मी काय बोलतो? आमचा त्याचा फायदा काय? फायदा असा होणार आपल्याला. त्यांचं आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांच्याकडे जेवढी काय असेल, दही ताक दूध लोणी सर्व आपलं होणार. आणि चौघं जण आपण. आता आमची मध्या होणार दही दूध काय आता जमा मी काय म्हणतो दोघांनी यायला फार उशीर आहे. उशीर तर होणार आहे. काय करायचं आहे? काय त्याच्या आपण ना
गुला करूया. गुरा करूया कसली आता गुरा करतोस आता काय आणलीस ना गुरा करूया अरे तुम्ही कोगल्या ना ती बोलते त्याला मध्ये. अरे आपण विरंगुळा करूया हा, आता विरंगुळा. काय करूया गाणं म्हणे का ते? आता गाणं म्हणणार आमच्याकडे हेच आहे लेंदी आहे हा. अजून कोण? मी म्हणू हा, बोल. बोल बोल काय ग विरंगुळा काय काय आणली? आली टिमक्याची चोरी काय मजा नाही. आता मी बघ काय आणि लाता व किल्लाता वाजवी तुझा बाजवा नावाला लाईट काय करायचं कान मागितलाय. मग गेल्या गौरवी आल्या कसा म्हणायला आम्हाला मी सांगतो ना कसा आता नको आम्हाला वाद भरत तुझ्या. आता नको काय किती वाद. काय सिंग करतो हा चालेल चालेल चला चला काय केला इतक्यातच काय गे तारा तुला शोधते तुला काय करायचंय माझं मी बसले वाटतं कोणतरी चंद्रा तारा काय नाही प्रॅक्टिस बघ ना गं झालं एकीचं सांगतो की दुसरीचं सुरू होत आहे अगं आपण मथुरे वगैरे निघालो खरं पण तुम्हाला वाट माहित आहे का नाही मिळाली अगं पुढची वाट फक्त मावशीलाच माहिती हो ना कुठे राहिली मावशी अगं हिरा तू दे बघू आवाज मावशीला मी नाही देणार आवाज तिला अगं बाई तुम्ही थांबा तू दोघी जरा अगं राधे तूच दे आवाज त्या मावशीला बरं बरं मीच मारते हा अगं मावशी अगं मावशी ये ना हो घरी मावशी कशी करते असं नाही ग अगं मावशी चल पटापटा बाजारात जायला उशीर होतोय
पंढरीची वारी घेऊन तुळस करते मी पंढरीची वारी नेसली मी नऊवारी शोभून दिसे गवळ्याची नारी ती मावशी आली म्हातारी म्हणून दादा चालली लोणी घेऊन गेली दादारी. दिसते का म्हातारी सांगा आता कोण करेल आता कोण घेऊ बरं मावशी आता मी घेते हा नाव. नावाचं कुठून काढलं चला 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 अगं तुम्ही घेतलं काय ते सांगितलं एखादं नाव तरी घ्या आता कोण बरं घेतलंय नाव नको का मावशी किती थकवा आलाय बघ. म्हणजे काय नुसती या दंडीपुरी नुसती चालायची अशी त्याला घाई घाली नसते काय जमतात कशा जमतात काही बाई माहितीच नाही. अगे आता कोण घेतलंय त्याचं नाव राधे बघ तूच असू दे ग घ्या की एखादी कोणतरी नाव. तूच घे गाडी राधे. असं म्हणते तूच घे की. आता घ्या ना कोणीतरी नाव बरं मावशी मी घेते हा नाव. आधी आली तुला आली लगेच बोलायला ऐका हा सर्वांनी. असुरेची अस्मिता मी सौंदर्याची खान असुरेची अस्मिता मी सौंदर्याची खान गावाची संपूर्ण रत्नागिरी मावशी मी खाते पैठणी राखून सर्वांचा मान. सर्वांचा मान राखणारी पोरगी दिसते झालं आता कुणी घेतलं नाव आता मी घेते ना नाव. मी मावशी करते टारा टारा आणि फरा फरा. मी करत नाही केलंय काय मी मावशी करते टारा टारा आणि फरा फरा. म्हणजे केलाय काय मी काय तू शांत उभी आहे. माझं नाव तारा आणि चंद्रा खाते मलाच वारा. काय ग काय बोललीस म्हणे चंद्रावरती वारा फिरवी नशी गरा गरा. चला बाबा तुला आता कोणतं घेतंय ना मी घेते मावशी ना. वाटीत वाटी चांदीची वाटी वाटीत वाटी चांदीची वाटी मावशीची ओलांडली साठी तर घेऊन नेलं सगळे हिच्याच पाठी. खरं बोलू ना मी आहे ना अजून तरगी ताटी आता कोणतं घेतंय ना आता मी आता तो पहिला नेसली साडी काठा पदराची वा नेसली साडी काठा पदराची जाणी घाणी बाजाराला जायची करता घाई घाई माठातून घेतला आहे मी तरी. अशी घरा फिरली तेवढं सही होऊन गेलं तुझं. आता कोणतं बरं घेतंय नाव होय होय बाई तूच राहिलीच आहे ये पुढं आता घेतो का नाव अगं मावशी माझं लग्न कुठे झालंय नाव घ्यायला. असं म्हणते मग तुला कोणता कसा नवरा पाहिजे ग बरं बरं ऐका तर. ऐका हा त्याचे बाहू कसदार आणि डोळे धाकदार असावे समोर अवलंगी असतानाही शंभू सारखे हसावे. जीवनाच्या लढाईत तो शिवबासारखा लढला पाहिजे. खचलाच कधी धीर तर माझ्या कुशीत रडला पाहिजे. जो करेल नाना बहिणींची इज्जत राजांना आदर्श मानेल. जो देह नाही काळीच जाणेल त्याच्यात नावाचं डोरलं की गळ्यात बसलं. चला आता बाजारात अगं मावशी आम्हाला तर विचारलंच नावं पण तू पण घे की तुझ्या अहोंसाठी एखादा उखाणा. घे गं. असं नाही ना मावशी तुला पण नाव घ्यावंच लागेल त्याशिवाय तर तुला आम्ही सोडत नाही. घेऊन म्हणताय हो किती हा नाव माझ्या अहोंचं घे, घे.
खरं अंड्यावर अंडे त्यावर ठेवली परा त्यावर ठेवले करे ऐकलं का अहो त्यावर ठेवले करे दीपकराव तुम्ही नांदवाल तेवढा करे ऐकताय ना दादा ऐकत का अगं हा मजुरीचा घाट चढायचा त्रिकट असं छानसं गाणं तरी म्हणा काय बरं आते परत थांबवते मावशी किती थकलो बघ आपण असू दे ग तेवढाच आपल्याला आधार होईल घाट चढायला असं बोलते हो म्हणा का पूर्वी एखादं गाणं म्हणा म्हणा बरं मावशी आम्ही गातो गाणं म्हणा Bye.
दादा मुंगूस घ्या इथून दादा पटा दुर्ग दिसणार दुकान दूध तिने सोडून काय बोलला होता साईडला मुळे वाट लागली ये नीता बोलतो पुष्पराज जाऊन अंग पुसून घे काय तर आहे का पुसायला तुझ्याकडे हीच पुसून घेते काय कुठून पुसू कुठून पण पुस मला सांग मेले वाचण्यात बोलणार आहे तू जा मग मला बोलू नको माझा शब्द लगेच समजतो तू जा बोबड्या मला पट्टे आहे असं म्हणताय होय पण तू आहेस तरी कोण मी कृष्ण देवाचा तरुण बनी चल बाबा काय या लग्नात जाता येणार नाही बाजाराला होय तुम्ही किती बोलला तरी आम्ही बाजाराला जाणार चल बाबा काय चला काय करतोय रे तू
एवढी म्हातारी. उद्या तू जा ना. अरे बोला पटापट, आम्हाला उशीर होतोय. ए मावशी बाई. बाई मग कोण आहेस तू? मी बाई आहे. ऐक मी बाई आहे. मी को काय बोलतोय? मेरा बळच मी वाटतं. मी बोलणार मावशी बाई मध्ये निघायला हवं. हा? आयलं. थांब, तुझं काम नाही का? हा? तू जा, जा, जा. लय रे. आता तू कोण? आम्ही कृष्णदेवाचे सोंगाडी. सोंगाडी? अरे मग सॉंग काढून दाखवा. मग काय होते कोण? पहिला दाखवा तुमची सोंग. होते बोल आम्हाला तिकडे बघायला जायचंय. जाऊ दे ना गे. नाही भेटणार. आम्हाला जरा बोलायला जायचंय. जाऊ दे ना गे. नाही भेटणार. जा तुम्ही. आमची का वाट सारखी सारखी करताय? यायचं नाही चला बोललो. चला पटापटा. आपल्याला रस्ता नव्हता तुला मला काय माझ्या पूर्ण नाही करताय. चला काय असेल काय ते विचारून ते सांगा आणि वा बाजूला. मावशे हो तुम्हाला ओळखलं नाही? मी नाही ओळखली. मावशी मी सुदामा. सुदामा? हा मावशी. अरे पण तुमची काय असतील ना काय रे? अगं मावशी आम्ही कृष्णदेवाचे सवंगडी. पेंद्या वाकड्या बोबड्या आम्ही हे सर्व कृष्णदेवाचे सवंगडी आहे. अरे पण आमची वाट काढवली. अगं मावशी तुम्हाला आजपासून आमच्या कृष्णदेवाच्या आदेशावरून आणि आमच्या हुकमावरून तुम्हाला आजपासून मथुरेच्या बाजारी जाता येणार नाही. असं म्हणताय? होय. अरे का बरे आम्हाला का जाता येणार नाही? मावशी इकडे इकडे दाखवतो तुला. इकडे काय? हा बघ हा गोताडाचा पोल. बरोबर. हा बुडाचा पोल. बरोबर. बघ कसं सुकलंय. मी हा गोकुळातला गोकुळातला दही असं म्हणता? हा मग आमची पोराही सुकतात. बघा कशी हाडाचा तुंतुन आणि बोचाचा तुंतुन. म्हणून आजपासून तुम्हाला मथुरेच्या बाजारी जाता येणार नाही. असं हे काय गरीब दूध दाग लोणी हे पण आमच्या या गोकुळात भेटला पाहिजे. असं म्हणताय? हो मावशी. मी माझ्या सगळ्यांना विचारून येते. तुम्हाला बोलवलं बरं असता तर इथल्या मी गेलाय घरी खाल्ला असता.
आपल्याला काय गवळ्याने ऐकायच्या तरी पण त्याला गाणं म्हणतोय. आपण आहे ना कृष्णदेवाला बोलते. हा म्हणजे काय म्हणतो कृष्णदेवाला नाव करूया कृष्णदेवाचा आपण ऐकणार नाही गवळ्याने. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण माझी आठवण काढली. काय असा प्रसंग आला? तुम्ही संपवलेली जबाबदारी ही आमच्याने पडलेली नाहीये. या गवळणी आम्हाला ऐकत नाहीये. ठीक आहे सुदामा, तुम्ही तोवर कुंजवण्यात जाऊन गाई वासरांचा सांभाळ करा. मी पाहतोच त्या गवळणी. ठीक आहे देवा, येतो आम्ही देवा. कल्याण असो. मावशी, कोण आहे? मावशी, तुम्हाला ओळखले नाही? कोण आपण? मावशी, तू जर मला ओळखले नसशील तर एखादी शाणी जाणती गवळ्यात पाठवून दे बरं. अगं पण तुमच्यापैकी कोण आहे ती शाणी? आम्ही आहोत शाळी, पण तुझ्यापेक्षा नाही ग. गेल्या बोलणार मोकऱ्या. राधे, बघतो कोण आलंय? बरं मावशी, मी बघते. राधे, कान्हा, तू आणि इथे राधे, तुम्ही मला ओळखले? राधे, तुम्हाला मथुरे बाजाराने जाता येणार नाही. गप्पा ग तुम्ही. कान्हा, पण ते कसं शक्य आहे? राजाचा कान्हा हाच तर आमचा व्यवहार आहे. त्याच्यावरच आमचे पोटपाणी चालतं. राधे, हे जरी खरं असला तरी गोरगरीब रयतेसाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी आणि त्या कंस मामाच्या संहारासाठी तुम्हाला हे करावेच लागेल. कान्हा, माझं डोक्यानं चालत झालंय. तू काय बोलतोय? राधे, तू निश्चिंत राहा. भगवान विष्णूंनी देवकीच्या पोटी 8वा अवतार घेतला आहे. तोच मी श्रीकृष्ण. कान्हा. कान्हा, माझा कान्हा श्रीकृष्ण. असं जर असेल तर तू काही तुझ्या जन्मकुणा सांग बघू. राधे, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म वाढू लागते तेव्हा तेव्हा ह्या भूतळावर मला प्रकट व्हावेच लागते. सज्जनांचं रक्षण करायला आणि अधर्माचा नाश करायला मला ह्या पृथ्वीवर यावेच लागते. आणि राधे, प्रत्येक युगात धर्माची स्थापना करायला मी समर्थ आहे. राधे, ऐक तर माझा जन्म खुना, ऐक तर माझा जन्म खुना.
जन्मकथा सांगणार आहे. असं म्हणताय? एक परत वाईट नजर आली. त्यांच्या जन्मकथा ऐकायला मला ऐकूया हा. ऐका ना मुलं.
Thank you.